आराम कर थोडा. इथे बस. बस. आदित्य, आई आहे मी तुझी. तू विषय टाळतोयस. मी तुझा चेहरा ओळखते. अरे मगाशी किती खुश होतास, किती उत्साहात होतास, आणि आता का असा चेहरा पडलाय? मला सांग, ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? फोन कोणाचा होता? तिथे काही काही टेन्शन आहे का? डोंट वरी, मी केलंय मॅनेज. नक्की? बर. खरं सांगू, पायाचा आता तितका त्रास होत नाहीये, पण नुसतं बसून बसून कंटाळा येतोय. खरंच. इथेच थांब. तुझ्या या कंटाळ्यावरती उपाय आहे माझ्याकडे. आलोच. तू बोल काहीतरी. तू तू का वागतोयस आदित्यशी असं? बाबा, मी हे मुद्दाम नाही करत. माझ्या काही नाही. तुम्ही उगाच जास्त विचार करताय. असं काही नाही आहे. मी ओके आहे. हां, तुम्ही ऑर्डर द्या ना. मी जरा आलो, तुम्ही ऑर्डर द्या. आई, हेच सापडलं. चला. घे ना. तू सुरुवात कर. रविवारची आठवण आली. लहानपणी दर रविवारी आपण सगळे असे एकत्र बसून खेळायचो. सापशिडी. कसं विसरेन मी ते? बाप रे. शेवटी शेवटी खेळाच्या प्रीतमच्या लक्षात यायचं की आता कदाचित आपण हरू शकतो. मग त्याचे गाल फुगायचे आणि मग तो चीटिंग करायला सुरुवात करायचा. मग खात्री पटली की आता तर आपण हरणारच, आता दादा जिंकणार असं म्हटलं की भोकाडपासून रडायला लागायचा. मग मोठा भाऊ म्हणून तू तुझी सोंगटी मागे घ्यायचास आणि मग डिक्लेअर करायचास की प्रीतम जिंकला. मग तू ओरडायचीस, मग दोघांनाही चिडायची आमच्यावर. पण लगेचच मायेने जवळही घ्यायचीस. असं वाटतंय लहान असतानाच बरं होतं सगळं. मोठं होऊन सगळं बिघडलं. सॉरी, तुझा डाव आहे. धर. खेळ तू, खेळ. हे बघ, मी वर आलोय. हा, 5. ओके. 1 2 3 4 5.
नाही 5, 18 ना, म्हणजे 17 असलं असतं तर परत 2 वर गेली असतीस. 3, 37, 38, 39. प्रीतम कुठे गेले? बाबा, प्रीतम कुठे गेले असे अचानक? काहीच कळेल असं झालंय का? तो मला काहीतरी सांगणार होता पण अचानक घाबरल्यासारखा झाला आणि निघून गेला. प्रिया, तुला काही जाणवलंय का ग? हल्ली तू जरा विचित्र वागायला लागला आहे. खरं सांगू का बाबा, मलाही तेच जाणवत आहे. काय झालंय ना, काही कळतच नाहीये. प्रिया, तुम्हा दोघांमध्ये काही वाद तर नाही झाले ना? म्हणजे काही बिनसलंय का तुमच्यात? नाही नाही बाबा, असं काही नाहीये. उलट आम्ही खूप प्रयत्न करतोय नीट बोलण्याचा, पण प्रीतम सतत अस्वस्थ असतात. असं वाटतं की कोणी त्यांच्यावर लक्ष ठेवू नये. कधी काय वागतात, काय बोलतात ना, कळतच नाहीये. त्यात मी बऱ्याचदा त्यांना विचारण्याचा प्रयत्नही केला की काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, आपण बोलूया, पण काहीतरी कारण सांगून टाळत असतात. पण मला पटतंय तुमचं. प्रीतम खरंच विचित्र वागायला लागलेत. तू बस इकडे, मी बघतो. हं? नको टेन्शन घेऊ. शिट 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 शिट, हा माणूस इथे पण आला. पण याला कळलं कसं की आज मी इथे? नक्कीच त्या दिशाचं कारस्थान असणार आहे सगळं. तिनेच पाठवलं असणार त्याला. माझ्या फॅमिलीच्या मागावर काय तो? घरी जा. इथे काय टाइमपास लावलायस? आधी त्याला त्या घरातून बाहेर घालव आणि इथे कोणालाही न सांगता निघून जा. मला सांगायची किंवा सोबत न्यायची गरज नाहीये. एकटा निघ, नाही तर तुझ्या विरुद्धचे सगळे पुरावे घरी पोहोचतील. प्रीतम कुठे गेले असतील? आदित्य दादा आणि आईंमध्ये सगळं सॉर्ट झालं म्हणून सरप्राईज द्यायला तर गेले नसतील ना? देव करो आणि सगळं असंच होऊ दे.